हरिओम. सगळ्यांचं स्वागत या आपल्या साप्ताहिक भगवद्गीतेच्या अभ्यास वर्गामध्ये. प्रार्थनेने सुरुवात करूयात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. 5व्या अध्यायातला 10वा श्लोक आपला अजून पूर्ण व्हायचा आहे. शेवटचा थोडासा भाग व्हायचा आहे त्याचा. तर आधी गेल्या क्लासमध्ये आपण काय झालं त्याची थोडीशी उजळणी करू. त्याच्या आधी तो श्लोक म्हणू. गीता आणि गीताईचा श्लोक म्हणूयात आधी 10वा. ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा। ब्रह्मी ठेवून या कर्मे संग सोडून जो करी पापेन लिप्त तो होय पद्मपत्र जसे जळे. यहा संगम त्यक्त्वा, जो अंतःकरणातली आसक्ती सोडून ब्रह्मणी आधाय कर्माणी करोती, ब्रह्मार्पण भावानी कर्म करतो, सहा पद्मपत्रम इव अंबसा, तो जणू पाण्यातील पद्मपत्राप्रमाणे पापेन न लिप्यते, पापाने लिप्त होत नाही. आपण बघितलं होतं की या श्लोकामध्ये जणू काही जो तत्ववित नाही, म्हणजे मागच्या 9व्या श्लोकामध्ये तत्ववित योगयुक्त काय त्याचं वर्णन होतं की तो कसा कर्माने लिप्त होत नाही. इथे त्यांचं म्हणणं आहे की हा तत्ववित नाहीये, त्याला तत्व अजून समजायचंय, पण तो निष्ठेने कर्मयोगाचं आचरण तर करतोय. तर असा कर्मयोगी जो आहे त्याला कर्माचं बंधन पडू नये ह्याच्यासाठी भगवंतांनी 2 उपाय सुचवलेले आहेत. त्याच्यातला पहिला उपाय संगम त्यक्त्वा आणि दुसरा उपाय ब्रह्मण्याधाय कर्माणी. त्यातला संगमचा विचार आधी करायचा आहे. संग म्हणजे आसक्ती. पण संग बघितला होता, संगात संजायते कामः, आणि कामना हेच सर्व पाप आपल्याला करवून घेण्याच्या मुळाशी असतं, असा 3ऱ्या अध्यायात आपण शिकलेलो आहे. त्यामुळे पापाचं मूळ असलेली जी आसक्ती त्याचा त्याग करण्याकरता भगवंत इथे पहिला उपाय म्हणून सांगतायत. आणि पाप हा शब्द शंकराचार्यांनी उच्चारलाच नाही, त्याच्याऐवजी ते कर्मबंधनात अडकत नाही, पापाने लिप्त होत नाही, याच्याऐवजी ते कर्मबंधनात अडकत नाही असं म्हणतात. म्हणजे त्यांनी पापाची व्याख्या काय केली आहे की ज्ञानाला प्रतिबंध करणारं कर्म म्हणजे पाप. आणि रामसुखदास पापाला काय म्हणतात, ज्याच्यामुळे पुढची कर्माची फळं निर्माण होत आहेत आणि ती फळं भोगण्यासाठी जन्म मरण आपल्याला घ्यावं लागेल, जन्म पुढचा घ्यावा लागेल, अशी जी कर्म असतात ते पाप, असं रामसुखदास. पाप या एकाच शब्दाबद्दल वेगवेगळ्या विद्वानांनी थोडं थोडं वेगळं वेगळं म्हटलेलं दिसतं. मग आता इथे संगम त्यक्त्वा, संघाचा त्याग करणं, याच्यामध्ये असं म्हणलं की खरं म्हणजे संघ होऊच न देणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. कारण एकदा संघ झाला की मग त्याचा त्याग करणं फार अवघड होऊन बसतं. आपण मागे एकदा एक उदाहरण बघितलं होतं. असा पांढरा स्वच्छ रुमाल जर मातीत पडला आणि तो आपण पटकन झटकून टाकला तर त्याला लागलेली माती जाते आणि तो स्वच्छ होतो. पण तो तसाच जर मातीत लोळत पडला तर मग त्याला जो डाग पडतो मातीचा तो मात्र काढायला अवघड पडतो. तसं ह्या संघाबद्दल आहे. संघ म्हणजे काय, उपभोगात्मक वृत्ती किंवा मोठेपणाची मान्यता, या 2 प्रकारचा संघ असतो. पण त्याचा केंद्रबिंदू अहम हा आहे आणि अहम हा देहाशी जोडलेला आहे. म्हणजे मूळ संघ आहे देह संघ, देह तादात्म्य, देह म्हणजे मी आहे असं वाटणं, हा मूळ संघ आहे. आता हा संघ सुटेल कशाने, खरं म्हणजे फक्त आत्मज्ञानाने. म्हणजे स्वतःच प्रत्येकाला मी हे स्फुरण जे असतं ते अवधान मीच्या जाणीवेवर ठेवणं, म्हणजे स्वरूपात राहण्याचा प्रयत्न करणं. पण ही गोष्ट सगळ्यांना जमण्यासारखी नाही. त्यापेक्षा सोपी गोष्ट काहीतरी पाहिजे, मग ती आहे भक्ती. भक्ती करणं.
ते स्वरूपाचं अनुसंधान जमत नाही, त्यांनी काय करावं, तर ईश्वराची भक्ती करावी. मात्र ती भक्ती ही निष्काम भावनेने करावी. काहीतरी देवाणघेवाण करण्यासाठी भक्ती केली असेल तर मग त्याचा उपयोग पापापासून किंवा कर्मबंधनापासून मुक्त व्हायला होणार नाही. भक्तीमुळे अहम भावना आणि उपभोग वृत्ती या दोन्ही कमी होतात आणि एकंदरच देवभावना वाढीला लागली किंवा देव हा करता आहे असं आपल्या मनामध्ये पक्क व्हायला लागलं की आपला थोडासा देहाचा संग कमी व्हायला लागतो आणि मी काहीच करत नाहीये असं आपल्याला थोडं थोडं पटायला लागतं. आणि एकदा आपण या भूमिकेतून विचार करायला लागलो आणि कृती करायला लागलो ना की आपल्याला तसे अनेक अनुभव येतात आणि आपल्याला ते पटत जातं की हो खरंच की ह्याच्यामध्ये मी काहीच केलं नाहीये किंवा मी केलंय ते फारच थोडं आहे. ही संधीच जर मला मिळाली नसती तर मी काय केलं असतं, हे नसतंच माझ्याकडे तर मी काय केलं असतं. आणि ते मग ती संधी येण्यामध्ये किंवा ते कौशल्य माझ्याकडे असण्यामध्ये जन्मजात असण्यामध्ये माझं काहीच नाहीये. फक्त ती दृष्टी आपली तशी बदलली की मग आपल्याला त्या गोष्टी दिसायला लागतात, कळायला लागतात, पटायला लागतात. म्हणून मग एकूणच तो बंध निर्माण करण्याच्या सगळ्या कर्माच्या दोऱ्याच ह्या ब्रह्मार्पण करणे हा पुढचा हे सांगितलाय, पुढचा उपाय. पहिलं संगम त्यक्त्वा, दुसरं ब्रह्मण्यादाय कर्माणी. पण त्याच्यामध्ये संघ सोडणं हे आधी सांगितलंय. आणि त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत संघ सुटणार नाही तोपर्यंत कर्म हे ब्रह्मार्पण होऊ शकणार नाही, ईश्वरार्पण होऊच शकणार नाही. म्हणून तो उपाय आधी सांगितलाय. ब्रह्मण्यादाय कर्माणी मध्ये काय सांगितलंय की एकतर आसक्ती ही पूर्णपणे मन जोपर्यंत आहे तोपर्यंत ते कशा ना कशाशी तरी आसक्त होतच राहणार. पण मग त्याला उपासनांच्या माध्यमातून आपण जर उच्च ध्येयाची आसक्ती दाखवली किंवा आसक्त करायचा प्रयत्न केला, त्याची गोडी लावली, तर तर मग क्षुद्र पदार्थ वस्तू जगतातले त्यांची आसक्ती आपली कमी व्हायला मदत होईल. आपण भजगोविंदम मधला एक श्लोक पाहिला होता की सगळं आयुष्य संपून जातं विविध गोष्टी करण्यामध्ये, तरी ब्रह्माची आसक्ती काही आपल्याला उत्पन्न होत नाही आणि जे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. म्हणून चिन्मयानंद काय म्हणले होते की जो स्वतःच्या सीमित अहंकाराचं तादात्म्य सोडतो आणि ब्रह्मावरती आश्रित होऊन सगळे कर्म करतो, म्हणजे त्या अनंत आणि शाश्वत तत्वाचा प्रतिनिधी म्हणून तो जो जेव्हा काम करायला लागतो, कर्म करायला लागतो, तेव्हा त्याच्या मर्यादांच्या पलीकडे तो जातो आणि त्याच्यातलं स्वतःतलं सामर्थ्य काय आहे आणि परिणामकारकता काय आहे ही त्याची त्यालाच उमगते. तो बंधमुक्त होतो. मी जीव आहे या कल्पनेतून त्याने ज्या मर्यादा आलेल्या असतात त्या स्वतःच लादलेल्या असतात, त्याच्यातून तो मुक्त होतो. आणि मग अशा योगज्ञानी पुरुषाच्या स्थितीबद्दल ब्रह्मण्यादाय कर्माणी असं म्हटलंय की जेव्हा तो योगज्ञानी या अवस्थेमध्ये असतो तेव्हा त्या ज्ञानस्थितीमध्ये ईश्वर, ब्रह्म आणि आत्मस्वरूप हे सगळं एकच तत्व आहे ह्याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला असतो आणि त्यामुळे त्याची सगळी कर्म ही सहज ब्रह्मार्पण होत जातात. पण साधकाच्या बाबतीत मात्र असं होऊ शकत नाही, कारण त्याला अजून अनुभव आलेला नाही, त्याला फक्त शाब्दिक ज्ञान आहे. मग परत त्यांनी काय करावं, जाणीवपूर्वक ईश्वरार्पण करावं. कसं करावं, तो एक श्लोक आपण बघितला होता, आत्मात्वम गिरिजामती यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. जे जे मी कर्म करतो आहे ते ते तुला अर्पण आहे, अशा भूमिकेतून ते करावं. आणि हेच पुढचं 9व्या अध्यायातला पण आपण एक श्लोक बघितला होता, यत करोषि यदश्नासी यत जुहोषि ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष ममदय तत्कुरुष्व मदर्पणम. ते सगळं काही मला अर्पण कर. ज्या ज्या आपल्या क्रिया आहेत त्या 3-4 वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांनी इथे वर्गवारी केली त्याची. अशनासी, जुहोशी, ददासी आणि तपस्यसी असे 4च क्रियापद वापरली आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या क्रियांचा समावेश होऊनच जातो. मग रामसुखदास म्हणतात की भक्तियोग म्हणजे एकंदरीत इथे थोडासा भक्तियोग पण सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही एकदा ज्ञानयोग जमत नसेल तर आधी भक्तीच्या मार्गाने जा, भक्तीच्या मार्गाने जात जात तुम्ही ज्ञानयोगापर्यंत पोचाल. मग रामसुखदासांनी आपल्याला सांगितलं होतं की जो भक्तियोगी असतो त्याची भूमिका काय असते की जे काही मला मिळालेली साधनं आहेत, शरीर, मन, बुद्धी आणि इतर पण विषय वस्तूंच्या जगतातली पण साधनं असतील, अनुकूल परिस्थिती असतील, ते सगळं काही भगवंताचंच आहे आणि तोच माझ्या मार्फत सगळ्या क्रिया करत आहे आणि त्याची जी इच्छा आहे तीच फळं
त्याच्याच कृपेने मिळत आहेत. त्यामुळे मी कुठेच नाहीये, मी फक्त निमित्त आहे. निमित्त मातरम भव सव्यसाची, ही एक ओळ लक्षात ठेवायची त्या दृष्टीने. त्यामुळे इथपर्यंत आपण आलो होतो. आणि मग आपण पहिली ओळ संपली होती इथे, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन. आता इथे न लिप्यते ह्याचा विचार करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की संसारात राहूनही न लिप्यते. संसार सोडून न लिप्यते हे खूप सोपं आहे, पण संसारात आल्यानंतर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा पण आपल्याला लागलीच कसा त्रास व्हायला लागतो. त्याचं पण एक उदाहरण बघितलं होतं. रानात जाऊन कोणीच डिस्टर्ब करत नसेल तेव्हा तुमच्या मनात शांती आहे, त्यात काही विशेष नाहीये. जेव्हा अशांत करण्यासारखी परिस्थिती असेल तेव्हा जर तुम्ही शांततेत राहू शकत असाल तर ती शांती तुम्ही कमावली. म्हणून आपण एक म्हणलं होतं गोष्ट की जेव्हा आपण उपासना कर्म करतो, साधना करतो, कुठली नामसाधना, ध्यान साधना, त्यांनी आपण जे सद्गुण कमावतो त्यांची खरी टेस्ट, परीक्षा ही संसारात राहिल्यानंतरच होते. की खरंच ते आपल्याला जमलंय का, फक्त अजून आपलं बौद्धिक पातळीवरतीच आहेत गोष्टी, हे आपल्याला तेव्हा कळतं. आणि मग आपण पाप हा शब्द वारंवार का इथे उच्चारला जातो त्याचं एक बघितलं होतं की एकतर अर्जुनाच्या मनात पाप ही भूमिका आहे, आणि ती पाप ही भूमिका वेळोवेळी वेगवेगळी कारणं सांगून की बाजूला कर, काहीही पाप नाही, युद्ध करणं हे पाप नसून युद्ध न करणं हेच कसं पाप आहे, हे त्याला समजावण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि दुसरं म्हणजे पाप म्हटलं की एक प्रकारचं अनैतिक वर्तन जे आपल्या डोक्यात येतं, तर तेच प्रत्येक वेळेला इथे अपेक्षित नाहीये. की तुम्ही एखाद्या मार्गावर चाललायत आणि पुढे पुढे जातायत, तर तुमच्या प्रगतीला खीळ घालणारी कुठे छोटीशी गोष्ट जरी असेल की त्याच्यामुळे तुम्ही पुढे गेलेल्या परत मागे येताय, अधोगती तुमची होऊ शकते, तर अशाही गोष्टींना पाप म्हटलेलं आहे. आणि ते खूप सापेक्ष आहे. म्हणजे कुठली व्यक्ती कुठे पोहोचलीये आणि कशी वागतीये, तर त्याला त्याला पाप म्हणायचं का नाही. आपण युधिष्ठिराचा प्रसंग हे करून ते समजावून घेतलं होतं की पाप ही कल्पना कशी सापेक्ष आहे. की युधिष्ठिराने कणभरही खोटं बोलणं अपेक्षित नाही, तो युधिष्ठिर आहे. असं प्रत्येकाच्या, आपण कुठे पोहोचलोय ते तिथे राहणं कंटिन्युअसली, काय त्याच्या पुढे जाणं, त्याच्या मागे यायला अलाउड नाहीये. त्याच्याकरता जी गोष्ट कारणीभूत ठरेल ती टाळायची. म्हणून लिप्यते नस पापेन. तर शेवटचा भाग आपला राहिला होता, पद्मपत्र मिवांभसा. आता पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान, अंबस म्हणजे पाणी, आणि पद्मपत्रम अंबसा इव, अंबसा ही तृतीय आहे. पाण्याने, पाण्याने जसं पद्मपत्र भिजत नाही म्हणजे न लिप्यते, न लिप्यते हे दोन्हीकडे लावून घ्यायचंय. की जो संग करत नाही तो पापानी, पापेन न लिप्यते तसं अंबसा न लिप्यते. जसा हा ब्रह्माश्रित कर्म करणारा आणि संग सोडून कर्म करणारा पापानी कसा लिप्त होत नाही, जसं पद्मपत्र पाण्याने लिप्त होत नाही, पाण्याने ओलं होत नाही. तर हे पाण्यातलं पद्मपत्र हे सगळ्यांना भावणारं एक छान उदाहरण आणि थोडं काव्यात्मक असं ते उदाहरण आहे. की कमलपत्र ज्या पाण्यामध्ये असतं त्या पाण्यातूनच आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेली सगळी जीवनद्रव्य ते त्याच्यातून शोषून घेत असतं. त्या पाण्यातच त्याचं सगळं जीवन जातं आणि त्याच्यातच त्याचा नाशही होतो. पण पान म्हणून त्याचं जे जीवन असतं त्या जीवनात भोवतालच्या पाण्याचा ओलसरपणा तो स्वतःला लावून घेत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य. ही उपमा कशासाठी कशासाठी दिलीये, तर त्याचप्रमाणे पद्मपत्राप्रमाणेच आत्मस्वरूपाच्या आश्रयाने जो काम करतोय, म्हणजे आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात, आत्मानुसंधानात जो कर्म करतोय, तो सुद्धा त्याच्या जीवनासाठी जगामध्ये त्याच्या भोवती ज्या विषय वस्तू आहेत त्यांच्यावरतीच अवलंबून आहे ना. तो त्याला काही अजून काही आत्म्याकडनं पोषण मिळतंय आणि काही खायला प्यायला लागत नाहीये, कपडे घालायला लागत नाही, किंवा काही त्याची जे काही असते जीवनावश्यक गरजा, त्याला घर लागतं, त्याला गाडी लागते, त्याला सगळं काही लागतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींसाठी, त्याच्या दैनंदिन गरजांसाठी तो व्यवहारातल्या विषय वस्तूंवरच अवलंबून आहे. आणि तो त्या विषय वस्तू ज्या प्रमाणात लागतात त्या प्रमाणात वापरतोही, पण त्याच्या मनात उपभोग वृत्ती नाहीये आणि तो रागद्वेषांच्या माध्यमातून त्याला चिकटलेला नाही आणि तो त्यांच्या अधीन नाहीये. त्या असल्या नसल्या तरी त्याला चालतं, त्याचा लागलीच संताप होत नाही की मला इतक्या इतक्या वाजता चहा मिळाला नाही की लागलीच माझं डोकं गरम होतं, असं नाही. मिळाला तर तो आनंदाने पितो,
नाही मिळाला तरी त्याला फार फरक पडत नाही, तो असा अलिप्त असतो. आणि विषयोपभोग तो जरी घेत असला तरी धर्म आणि नीतीच्या मर्यादांमध्ये राहून, तर चौकटीत राहून जेवढं अलाउड आहे धर्माला नीतीला, तेवढ्या पद्धतीने तो ते घेतो. तर असंच पाण्यामुळे जसं पद्मपत्र भिजत नाही, तसं विषय वस्तूंच्या सान्निध्यात राहून किंवा आप्तस्वकीयांच्या किंवा इतर अनेक प्रलोभनांच्या गराड्यात राहून सुद्धा आपण त्यांचा प्रभाव आपल्यावरती होऊ देऊ नये. आणि आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपण असं अलिप्त असावं, किंवा काही काही जणांना तर वाटतं की आपण असे अलिप्त झालोत. काहीतरी उपासना सुरू केलेली असते किंवा काही थोडंफार वाचन झालेलं असतं, थोडं चिंतन झालेलं असतं, पण कधी कधी ते फसवं असतं. तसं त्या उदाहरणात आपण बघितलं की वनातल्या गुहेमध्ये खूप शांतता आहे, पण इकडे ते मूल 10 मिनिटं कडी वाजवतंय तर लागलीच अशांती आली. म्हणजे ते जर वाटत होतं की मला मनाला शांतता, मी एकदम शांत झालोय, ते वरवरचं होतं, फसवं होतं, तात्कालिक होतं, ते खरं खरं नव्हतं. पूर्ण त्याच्यात शांतता मुरलेली नव्हती. म्हणून रामकृष्ण परमहंस जे सांगतात ते काय म्हणतात की जर सगळीकडे काजळी असलेल्या खोलीमध्ये तुम्ही सतत वावरत असाल, तर कधी ना कधीतरी कुठेतरी काळं तुमच्या शरीराला कुठेतरी लागणारच. तेव्हा शक्यतोवर जर तुम्हाला माहिती असेल की ह्या गोष्टींचे मला मोह होऊ शकतात, ह्या गोष्टीचा माझ्या मनावर परिणाम होऊ शकतो, तर तुम्ही तुमची टेस्ट करायला जाऊ नका तिकडे, बाजूलाच राहा. राहा तुम्ही बाजूला. मग तुम्हाला लोक हसली तरी चालतील की काय तुझं, तू त्या खरी तर तुझी टेस्ट तिकडच आहे, चल मग तिकडे गेल्यानंतर तू असं. असू देत, लोकांना काय म्हणायचं ते म्हणू देत. आपलं मन पक्क होत नाही तोपर्यंत आपण नसत्या प्रलोभनांना बळी पडतोय का पडत नाही याची परीक्षा घ्यायला, विषाची परीक्षा घ्यायला जाऊच नाही. दुसरे काही प्रकारचे लोक पण अलिप्त वागतात. त्यांचं काय असतं की त्यांचं काही जणांशी पटत नसतं, आजूबाजूच्या लोकांची पटत नसतं, त्यांचे वादविवाद होत असतात आणि त्या वादविवादामध्ये त्यांच्या मताला काही कोणी किंमत देत नसतं. अशाही वेळेला ते असं पवित्रा घेतात की मी काय बाबा अलिप्तच आहे, मी काही कोणाला सांगायला जातच नाही. पण हे फुणफुणणं असतं बरं का, ही खरी अलिप्तता नसते. हा त्यांचा नाईलाज असतो, काय तो कोणी ऐकून घेणारच नाही, मग बोलून उपयोग काय, या फ्रस्ट्रेशन मधून आलेलं ते अलिप्तपण असतं. तर तो ज्ञानाचा परिणाम म्हणून आलेला अलिप्तपणा वेगळा, आणि अशा वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये जो आपल्याला अलिप्तपणा वाटतो, अलिप्तपणाचा फक्त भास असतो, तो आपण ओळखायला शिकलं पाहिजे. आपलंही कधी, आणि लोकांच्या बाबतीत नाही आपल्याला हे करायचं, फक्त स्वतःवरच परीक्षण करायचंय की आपलं काय चाललंय. त्यामुळे पद्मपत्रवत हे जे वर्णन आहे ते योगज्ञानाने सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या अंतःकरणाचं फक्त वर्णन आहे. आणि प्रयत्नपूर्वक पद्मपत्रवत अलिप्त राहा असा संदेश हा श्लोक देत नाही. तसं या श्लोकातनं निष्कर्ष काढायचा नाही. योगसिद्ध हे सहज तसे होतात, प्रयत्नपूर्वक नाही. तर तो साधनेचा मार्ग म्हणून बघायचा नाहीये, तो साधनेचा परिणाम म्हणून बघायचा. तो ज्ञानमय स्थितीचा तो परिणाम आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, पदी होऊन चळू नये, करावे साधन उपाये, तरीच सापडे सोये अलिप्तपणाची. दासबोधातली ओवी आहे ही. आता इथे पदी होणं चढू नये. पद म्हणजे काय, तर आपलं आत्मस्वरूप, आणि त्याच्यावरून स्वतःला ढळून देऊ नये. म्हणजे काय, देहभावावरती येऊ नये किंवा देहभाव धरून राहू नये. आणि त्याच्यासाठी करावे साधन उपाय, आणि तसं आत्मस्थिती आपली सदैव पक्की राहावी. त्याच्यासाठी काय करायचंय, तर कर्म मार्ग, योग मार्ग, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग जो आपल्याला सुचतोय किंवा झेपतोय त्या मार्गाने नेणारं साधन करत राहावं. हे करता करताच त्या ज्ञानमय अवस्थेतली जी अलिप्तता आहे ती तुम्हाला सहज साधायला लागेल. म्हणून प्रयत्न हा अलिप्त राहण्याचा करायचा नाहीये, तर साधना करण्याचा प्रयत्न करायचा. जी साधना आपल्या स्वभावाला, आपल्या टेम्परामेंटला सूट होत असेल ती आपण करावी. आणि मग ती ज्ञानमय स्थिती प्राप्त झाली की त्या स्थितीमध्ये आपोआपच देहापासून आणि त्याला लागलेल्या संसार संबंधापासून आपण खरे, म्हणजे आपलं खरं रूप हे कसं अलिप्त आहे हे कळेल. आणि हे कळलं की मग अलिप्त राहणं जास्त सोपं होईल. बाहेरून काहीतरी मारून मुटकून म्हसोबा करायला गेलं तर मग ते जमत नाही. तर अ, माधवानंदांनी एक फार छान उदाहरण दिलंय की आपण जे
सामान्य लोक असतो त्यांचं हे पांघरलेलं अलिप्तपण जे असतं ते कसं असतं, आणि खरं संतांना जे आतून आलेलं अलिप्तपण असतं ते कसं असतं, ते त्यांनी मागे पण बहुतेक मी हे उदाहरण दिलेलं आहे कुठल्या तरी संदर्भामध्ये, की आंब्याचा रस आपण सध्या आता काढतोय, आंब्याचा सीझन आहे, कोई कितीही पिळून 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 घेत्या तरी थोडा तरी रस त्याला चिकटून राहतोच आंब्याच्या कोळीला. तसं संसारिक माणसाचं अलिप्तपण असतं. तो खूप झटापट करतो, प्रयत्न करतो, पण थोडी तरी लिप्तता त्याला राहतेच. पण संत कसे असतात तर हे, आणि हे सांगितलेले गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय एका साधकाच्या प्रश्नाचं उत्तर देताना, की संत हे चिक्कूच्या बी सारखे असतात. चिक्कूची बी एकदम चकचकीत तुकतुकीत असते, त्याला त्या चिक्कूचा गर जराही कणभरही चिकटलेला नसतो आणि अगदी सेंटरला असते. म्हणजे त्या संसारात पूर्णपणे राहून सुद्धा संत कसे अलिप्त असतात ते याच्यामध्ये या उदाहरणाने आपल्याला छान लक्षात राहील. आता आपण ज्ञानेश्वरी वाचूया. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 3च आहेत, पण त्या 3ही ओव्या महत्वाच्या आहेत, त्याच्यावरच आपल्याला थोडस विवेचन पाहायचंय. आधी ओवी आणि अर्थ वाचून घेऊ आणि मग नंतर विवेचन बघूया. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती. अशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे आत्म्याच्या संगाने इंद्रिये आपापल्या विषयात वावर करीत राहतात. दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. तसे दिव्याच्या प्रकाशात घरातले व्यापार चालतात, त्याप्रमाणेच कर्मयोगाचे संबंधात देहातले व्यापार चालू असतात. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा ना कळे जैसे न सिंपे जळी जळे जळे पद्मपत्र. तो सर्व कर्मे आचरतो, परंतु पाण्यामध्ये असूनही जसे कमळाचे पान पाण्याने भिजत नाही तसेच कर्म करीत असतानाही त्याचा लेप कर्मयोगास लागत नाही. पहिली 48वी ओवी बघू. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती. पहिल्यांदा आपल्याला बघायचंय अधिष्ठान संगती, हाच त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. आता इंद्रियांचे विषयांशी येणारे संबंध हे कसे असतात, तर प्रथम ते वृत्ती रूपाने चित्तामध्ये उठत असतात आणि मग त्याच्यानुसार आधी वृत्ती उठते, मग त्यानुसार कर्म होतं. कर्म होण्यापूर्वी ती वृत्ती बरोबर आहे का नाही, तर ते कर्म करणं योग्य आहे का नाही, किती प्रमाणात करावं, हा सगळा मध्ये विवेकाने ठरवलं जातं. त्यामुळे संयम पाळायला इंद्रियांना शिकवण्याची गरज नसते, इंद्रिय वृत्तींना संयमाची सवय लावायची असते. आणि इथे विवेक मास्तर ते काम छडी लावून करून घेतात असं माधवानंद मिळतात. एवढा तुमचा विवेक जागृत असेल तेवढा तुमचा संयम जास्त होऊ शकतो. आता या सगळ्या ज्या वृत्ती आहेत, इंद्रिय वृत्ती, त्या उठतात कुठे? चित्तात. तर हे चित्त कशावर अवलंबून असते, तर ज्याच्यामुळे जिवंतपणा प्राप्त होतो त्या चेतनेवर. आणि मग ही चेतना शक्ती कोणाची असते? चैतन्याची. म्हणजे एकूणच सगळा डोलारा चित्तवृत्तीपासून खाली खाली जात बघितलं, चित्तवृत्ती, चित्त, चेतना, या सगळ्यांचा मूळ आधार आहे तर, किंवा अधिष्ठान ज्याला म्हणतो आपण टेक्निकल भाषेमध्ये, ते आहे चैतन्य. मग या चैतन्यालाच आत्मा, स्वरूप, स्वतत्व वगैरे अशी वेगळी वेगळी नावं वापरली जातात. तर या आत्म्याची चेतना ही क्रियाशक्ती आहे आणि जाणीव ही ज्ञानशक्ती आहे. आणि आता अधिष्ठान संगती आपण समजून घेतोय की नाही, तर चित्ताच्या अवधानाचं एक टोक हे जाणीवेशी जोडून ठेवायचं आणि दुसरं टोक हे जगात व्यवहार करताना इतर विषयांशी संबंधित असलं की त्याला म्हणायचं आत्मस्वरूपाच्या म्हणजे अधिष्ठानाच्या संगतीत असलेलं चित्त. आणि अशा चित्तामध्ये चित्त आणि त्या उठणाऱ्या ज्या वृत्ती असतात त्या कशा असतात? त्या स्वतंत्र असतात,
पण त्या अधिष्ठानाच्या जाणीव रूप प्रकाशातही असतात. ही गोष्ट थोडी सूक्ष्म आहे, पण ती आपण वेगवेगळ्या उदाहरणांनी समजून घेणार आहोत. की एकाच वेळेला आत्मा जाणीवेशीच पण जोडलेलं राहणं आणि दुसऱ्या टोकानी विषयांच्या वर्तुळात पण वावरणं. आणि जाणीवेशी जोडलेलं असल्यामुळे ते विषयातलं वावरणं कसं वेगळं होतं आणि कसं आपल्याला आपल्या साधनेला अनुकूल कसं होतं आणि अलिप्तपणा त्याच्यामध्ये कसा ठेवता येतो हे त्याच्यातनं शिकायचं. बरेचसे संत ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात, जसे रमण महर्षी, निसर्गदत्त महाराज, त्यांच्या वाङ्मयामधून याच गोष्टीवर भर दिलेला आहे की अवधान हे स्वच्या जाणीवेवर ठेवा आणि मग कर्म करा. ह्यालाच ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये अधिष्ठान संगती असं म्हणतात. आणि याच सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांमध्ये म्हणजे त्यांच्या अर्थी, हा जो वापरलेला आहे शब्द, आपुला लिया अर्थी वर्तत आहाती, आपापल्या विषयांमध्ये त्या काम करतात असेल, तो वेगळेपणा काय तो आता समजून घ्यायचा. की पूर्वीच्या काळी घरामध्ये कोणी मोठी व्यक्ती असेल, ज्याला कर्ता पुरुष वगैरे म्हणत असेल, सर्व घर चालवणारा, तर त्याची जी एकंदरीत भूमिका असेल, त्याचे काही घर चालवण्याच्या संदर्भात काही नियम अटी असतील, तर त्या सगळ्या पाळून बाकीचे सगळे लोक त्याला अनुकूल असे वागत असत. त्याच्या शब्दाबाहेर जायचं नाही, अशी एक भूमिका वावरताना कुठलंही कर्म करताना त्यांच्या मनामध्ये बॅकग्राऊंडला असायची की हे ह्यांना आवडणार नाही, ह्यांना 7 वाजेपर्यंत घरी यायला पाहिजे, आपण यायलाच पाहिजे. हे त्यांनी स्वतःहून आनंदाने ते नियम सांभाळलेले असत, मानलेले असत. तसं आत्मस्वरूप या अधिष्ठानाच्या संगतीत ज्या वृत्ती उठतात त्या असा संयमाचा पदर घेऊन वावरणाऱ्या कुलीन स्त्रियांप्रमाणे असतात. त्या स्वैर वागतच नाही, त्यांना वेगळं आवरावं लागतच नाही, शिकवावं सांगावं दटावावं लागत नाही. ते आपापल्या विषयात ते सहजतेने आणि आनंदाने संयमातच वावरतात. हा अधिष्ठान संगतीत असण्याचा परिणाम. आता इथे काही जण असं विचारतात की तशा सगळ्याच वृत्ती जाणीवेच्या प्रकाशात उठतात, मग इथे अधिष्ठान संगती असं वेगळं म्हणण्याचं कारण काय? खरंय, सगळ्या इंद्रियांच्या सगळ्याच वृत्ती ह्या जाणीवेच्या प्रकाशातच उठतात. मग विशेष तिथे काय आहे? तर विशेष असं आहे की त्या जाणीवेच्या प्रकाशाकडे आपलं अवधान असणं. जेव्हा आपलं त्या प्रकाशाकडे थोडंही अनवधान होईल, तेव्हा आपलं आपलं कुठे आपण कुठे चिकटू? तर तो जाणीवेचा प्रकाश ज्या विषय वस्तूंना प्रकाशित करतोय त्या प्रकाशित जगाकडे, त्या जगातल्या प्रकाशित विषयांकडेच आपण अडकून बसू. जर आपलं त्या प्रकाशाकडे लक्ष नसेल तर. हा फरक आहे. अधिष्ठान संगतीत असताना तुमचं अवधान त्या प्रकाशाकडे असतं, प्रकाशित वस्तूंकडे नसतं. आणि ह्याला एक फार सुंदर उदाहरण दिलंय की जत्रेत बापाचा हात सोडून खेळण्याच्या दुकानात शिरलेले आणि तिथे रमून तिथे हरवून गेलेल्या एका मुलाचं उदाहरण दिले. जे अधिष्ठान संगतीत नसतात त्यांची अवस्था तशी होते. आता बापाचा हात सुटलाय आणि खेळण्यामध्ये तो इतका गर्क झाला, आता त्याला कळतच नाही आता कुठे जाऊ. मग तो त्याच्यामध्येच गोलगोल गोलगोल फिरत राहतो. पण तेच अधिष्ठान संगतीत असलेलं चित्त कसं आहे, बापाचा हात धरून जत्रेत फिरतोय तो मूल. तो सगळी जत्रा बघतोय, हवं तिथे सांगतोय की मला हे बघायचंय, हे हवंय. काही काही गोष्टी बाप त्याला देतोय, काही ठिकाणी नेतोय, काही ठिकाणी नको म्हणतोय, ते तो शांतपणे ऍक्सेप्ट करतोय. एखादं खेळणं वडिलांनी दिलंय त्याच्याशीच तो मजेत खेळतोय, पण त्याचा हात सुटलेला नाही. तो पक्का हात किंवा शर्टाचं टोक किंवा धोत्राचा सोगा काय जे असेल ते घट्ट धरून ठेवलंय, त्यामुळे तो चुकत नाही, तो पदच्युत होत नाही. बाप तरी आपण म्हणू की दुसरी व्यक्ती आहे, इथं तर स्वतःच आत्मस्वरूप आहे. तर त्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानाकडे लक्ष न ठेवता आपण जर जगात वावरलो तर आपण स्वतःलाच हरवून जगामध्ये गरगर गरगर फिरत राहतो. आणि मग इंद्रिय आणि विषय हे जे आपल्याला तिथे भेटतात ते परके असतात. खरं म्हणजे ते आपल्याला भुलवतात, पण त्यांना आपण आपलं मानतो आणि त्यांच्यासाठी त्यांच्यावर आपण सुखासाठी अवलंबून राहतो. आणि आपल्याला वाटतं की ह्यांच्याकडून आपल्याला सुख मिळणार आहे, म्हणून आपण जास्तीत जास्तच त्यांच्या मागे लागत राहतो आणि ते जास्तीत जास्तच आपल्याला भुलवत राहतात. जेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे हे काही खरं नाहीये, हे तर आपला गैरफायदा घेतायत आणि आपल्याला भलतीकडेच घेऊन जातायत, नको त्या सवयी लावतायत,
तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणून जेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात आणून दिली जाते की आत्म्याचं अधिष्ठान, अधिष्ठानाच्या संगतीत राहूनच आपल्याला कर्म करायचं आहे, तेव्हा मग अशी आपली फरफट आयुष्यात होत नाही. असं ही 48वी ओळी सांगते. आता 49वी ओळी. दीपाचे प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्त. आता योगयुक्त म्हणजे आपल्याला माहिती, योग प्रक्रियेने ज्याचं चित्त स्वरूपाशी युक्त झालेलं आहे तो योगयुक्त. आणि त्या योगयुक्ताचं चित्त कसं असतं त्याला एक छान इथे उदाहरण दिलंय की विजेच्या मूळ स्त्रोताला जोडलेल्या दिव्यासारखं त्याचं चित्त असतं. म्हणजे कसं, तर त्या दिव्याच्या प्रकाशात त्याला वृत्तींचं स्वरूप, विषयांचं स्वरूप, त्याचा आपल्याशी असलेला संबंध तो कसा आहे, तो कितपत असायला हवा किंवा नको, हे सगळं त्याला स्वच्छ कळतं. आणि त्यामुळे ते चित्त नको तिकडे नको तितकं धावत नाही, ते आकारण दमतही नाही. आणि त्याच्या हातून जे कर्म होतं ते उत्कृष्टच होतं. कारण आत्म्याच्या सान्निध्य असलेलं जे चित्त असतं त्याच्या सगळ्या क्षमता पूर्णपणे विकसित झालेल्या असतात. त्यामुळे त्याचं कर्म चुकीचं होण्याचा प्रश्न जवळपास नसतोच. आणि मग वेळ किंवा शक्ती किंवा साधन सामुग्री यांचा जराही अपव्यय न होऊ देता, दिव्याच्या प्रकाशात जशी न अडखळता न धडपडता योग्य सगळी क्रिया व्यवस्थित होतात, तशाच त्याचे जीवनातले सगळे व्यवहार हे छान योग्य प्रकाराने योग्य मार्गाने होतात. कुठेही त्याच्या हातून प्रमाद घडत नाहीत, त्याच्या हातून आलस घडत नाही. प्रमाद, आलस्य हे जे आपल्याला नेहमी काय आपल्याला गुंतवायला किंवा आपल्याला भुलवायला टपलेले असतात, ते शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. कारण त्या स्वच्छ प्रकाशात, आत्म्याच्या जाणीवेच्या प्रकाशात तुम्ही वावरत असता. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, 50व्या ओळीमध्ये सांगितलंय, तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा ना कळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. तो सगळी कर्म करतो पण कर्मबंधात तो सापडत नाही. आता इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मूळ श्लोकातला लिप्यते नस पापेन याच्यातला पाप शब्द गाळलाय. तसा शंकराचार्यांनी गाळलाय की नाही, तो तसाच त्यांनी पण गाळलाय. तो शब्द भाष्यात घेतलेलाच नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय वापरलंय, परी कर्मबंधा नाकडे. सेम जे शंकराचार्यांनाच त्यांनी फॉलो केलेलं दिसतं इथे. मी इथे आसक्ती आणि अहंकार हीच पाप आहेत आणि त्याच्यामुळे कर्मबंध निर्माण होणं हा त्याचा परिणाम आहे. परत एकदा, पाप या शब्दाने जे अनितिकारक वर्तन आपल्या मनात येतं की असं असं चुकीचं वर्तन, तसंच नाहीये इथे. योगकरण हा योगज्ञानी आहे ना, योगयुक्त आहे, त्याच्या बाबतीमध्ये एवढं पाप वगैरे घडणं खरं म्हणजे संभवतच नाही. पण थोडासा सुद्धा अहंकार किंवा त्याला आपण सूक्ष्म देहाभिमान म्हणू, तसं त्याला होऊ शकतं. एकदम तो काहीतरी चुकीचं करेल असं नाही, पण अहंकारापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत साधकाला स्वतःला जपून ठेवायलाच लागतो. तर त्यामुळे हा जो आहे ते म्हणतात की असा जो योगयुक्त आहे तो त्या सूक्ष्म देहाभिमान किंवा आसक्ती ह्याला अजिबात बळी पडत नाही. आणि त्यामुळे इथे जे कर्मबंधन आकळे हे जे म्हणतात तसं पाप शब्दासाठी जसं वापरलंय, तसं मूळ श्लोकातलं जे संगम त्यक्त्वा जे आहे त्याचंही भाष्य तेच आहे. ते संगम त्यक्त्वा आणि पापेन या दोन्हीही शब्दांसाठी एकच ओळ वापरली आहे, परी कर्मबंधा नाकळे. पापेन न लिप्यते त्याच्यासाठी पण आणि संगम त्यक्त्वासाठी सुद्धा एकच चरण त्यांनी वापरलेलं आहे. इथे आपल्याला जाणवतं की ज्ञानदेवांनी या श्लोकाला एक अर्थाची विशेष जळाळी दिली आहे या पहिल्या 2 ओव्यांमुळे, की एकतर योगयुक्त हा पापाच्या अंधारात सापडतच नाही. कारण का, तो ज्ञानाच्या प्रकाशात वावरत असतो, त्यामुळे त्याला पापाच्या अंधाराची भय नाही. अशा प्रकारे हा आपण श्लोक आता पूर्ण केला. एकदा आपण हा श्लोक परत वाचू आणि मग पुढच्या श्लोकाला जाऊ. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. पुढचा पण वाच. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये.
देहामनाने बुद्धीने इंद्रियांनीही केवळ आत्मशुद्ध्यर्थ निस्संग योगी कर्म अनुष्ठिती. कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इंद्रियैः अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. योगिनः, आता अन्वय बघू, अन्वय आणि अर्थ. योगिनः म्हणजे योगी, केवलैः इंद्रियैः केवळ इंद्रियांनी, मनसा बुद्ध्या कायेन अपि मनाने बुद्धीने तसेच शरीरानेही संगम त्यक्त्वा आसक्तीचा त्याग करून आत्मशुद्धये अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म कुर्वन्ति कर्म करतात. फक्त मराठी अर्थ पुन्हा एकदा. योगी केवळ इंद्रियांनी, मनाने, बुद्धीने आणि शरीराने सुद्धा आसक्तीचा त्याग करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. इथे आत्मशुद्धी म्हणजे चित्तशुद्धी. डॉक्टर शंकर अभ्यंकर म्हणतात की या श्लोकामध्ये चित्तशुद्धीचं रहस्यच जणू काही उलगडून दाखवलंय, अशी त्यांनी त्याच्यावर टिप्पणी केलेली आहे. कारण जेवढी आसक्ती जेवढी जास्त तेवढी चित्ताची मलिनता अधिक, आणि जेवढी आसक्ती कमी तेवढी चित्ताची शुद्धी अधिक. तर इथे काया, मनसा, बुद्ध्या आणि इंद्रिय असं म्हटलं. तर काया म्हणजे शरीर. तर शरीराला तर काय म्हणजे भौतिक सुखाची ओढ ही असतेच. मन विषयांसाठी सारखं सैरभैर पळत असतं, मग ते अहंकाराला सुखावतं, बुद्धीला भुरळ घालतं. आणि इंद्रिय विषय शोधतच असतात. त्याला इंद्रियांना विषयांची तृष्णा आहे असं म्हणतात. ते एकसारखे विषयांच्या पाठीमागे असतात. जेव्हाही इंद्रियांची विषयांबद्दलची तृष्णा म्हणजे तहान जेव्हा कमी होईल तेव्हा चित्तशुद्धी वाढते. आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर सुख दुःख वगैरे जी इतर विविध द्वंद्व असतात ती द्वंद्व पचवणं हे साधकात म्हणजे द्वंद्व पचवण्याची शक्ती जी असते साधकाची ती वाढते. आपण याच अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकामध्ये बघितलं, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आणि म्हणून योगी हा आपलं अंतःकरण हे ज्ञानग्रहणासाठी अधिकाधिक सुयोग्य व्हावं म्हणून तो सारखा कर्मयोगाद्वारा प्रयत्नपूर्वक ते चित्त शुद्ध करण्याच्या मागे असतो, प्रयत्नात असतो. चित्तामध्ये अधिकाधिक काळ आणि अधिकाधिक प्रमाणामध्ये सत्व गुण सारखा टिकून राहणं हे चित्ताची शुद्धी झाल्याचं लक्षण आहे. आता काम करायचं म्हणजे रजोगुण तर हवा, त्यामुळे तो आवश्यक आहे. पण त्या रजोगुणामधला जो मोठेपणाची मान्यता किंवा उपभोग वृत्ती, हे जे अहंकार मिश्रित ज्या गोष्टी आहेत त्याचे दुर्गुण आहेत म्हणून रजोगुणातले, ते कमी व्हायला कर्मयोग तुम्हाला उपयोगी पडतो. ते कमी करणं हाच त्याचा खरं म्हणजे हेतू असतो. आणि मग अशा उत्कृष्ट कर्माने त्यामुळे रजोगुण शांत होतो. आणि मग त्या त्या कर्माच्या पाठीमागे हे जे कर्मयोगात जे कर्म घडतं त्या कर्मयोगातल्या कर्माच्या पाठीमागे अहम आणि आसक्ती या 2 गोष्टी त्याच्यातनं वजा होतात. आणि त्याच्यामुळे एरवी जे कर्म बंधनाला कारणीभूत झालं असतं ते कर्मयोगाच्या मार्गाने केलेलं कर्म हे तुम्हाला मुक्ती देणारं ठरतं. त्यांनी उपदेश सार ऐकलाय त्यांच्यासाठी. पहिल्या 3 श्लोकामध्ये उपदेश साराच्या आपण कर्मयोग बघितला, त्यातला 3रा जो श्लोक आहे तो एक्झॅक्टली हेच सांगतो. ईश्वरार्पितम निच्छया कृतम चित्तशोधकम मुक्तिसाधकम. स्वतःच्या इच्छेने न केलेलं म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी न केलेलं आणि ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं कर्म हे चित्तशोधकम म्हणजे चित्ताला शुद्ध करणारं आणि त्यामुळे मुक्तिसाधकम म्हणजे मुक्ती साधून देणारं ठरतं. उपदेश सार जरूर पुन्हा ऐका, ज्यांना वेळ होईल त्यांनी. खूप कमी शब्दात खूप सुंदर सांगितलेलं आहे उपदेश सारामध्ये. म्हणजे आता इथे कर्मयोगासाठी आपण दुसऱ्या अध्यायापासून कर्मयोग बघतोय. 2ऱ्या अध्यायात अगदी काहीच श्लोक आहेत. 3रा अध्याय पूर्ण कर्मयोगाला राहिलेला आहे. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाचा भाग आला. अजूनही कर्मयोग संपलेलाच नाहीये. आणि हा सगळा कर्मयोग महर्षींनी फक्त 3 श्लोकात सांगितलेला आहे. इतका संक्षिप्त त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर
हा आता ज्या चित्तशुद्धीबद्दल आपण बोलतो ती चित्तशुद्धी साधक म्हणून आपली झाली आहे का नाही किंवा कितपत झाली आहे ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी लक्षणं समजून घेतली पाहिजे की हे झालं असेल तर आपली चित्तशुद्धी झाली. मग त्या काय गोष्टी आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारांनी आपण समजू शकतो की आपली चित्तशुद्धी झालीये का, मग किती झालीये. तर एक म्हणजे मनामध्ये वाईट विचार वाईट वृत्ती न येणं, हे एक अत्यंत बेसिक लक्षण ज्याला म्हणू ते आहे. दुसरं, प्रत्येक गोष्टीकडे किंवा घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे हे पूर्वग्रह दूषित दृष्टीने न पाहणं, हे फार आणि अतिशयच महत्वाचं असं लक्षण आहे. जेव्हा ह्याच्यावर मी विचार करत होते तेव्हा आपल्याला असं जाणवतं की अनेक गोष्टी म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एखादी इंटरॅक्शन घडली आणि ती समजा आपल्या मनासारखी नसली तर आपण लागलीच घाईघाईने त्या व्यक्तीला एक लेबल लावून टाकतो, ही व्यक्ती अशी अशीच आहे. तर समजा त्या व्यक्तीला आणि तेच त्याच ठिकाणी जर आपण असतो तर आपण आपली खूप वकिली केली असती किंवा जेव्हा असं काही घडतं आणि दुसरा आपल्याशी फटकून वागतो किंवा अगं एवढं काय झालं त्या दिवशी ना मी माझा मूड ठीक नव्हता किंवा अमुक अमुक झालं होतं म्हणून मी पटकन असं म्हटलं, हे जसं तुमच्याकडून घडतं तसं त्या समोरच्या व्यक्तीकडून पण घडू शकतं. ही गोष्ट मात्र आपण सोयीस्कररित्या विसरतो आणि प्रत्येक वेळेला पुन्हा जेव्हा सिमिलर इंटरॅक्शन त्या व्यक्तीशी असेल तेव्हा आपण तोच चष्मा लावलेला असतो. ते आपण फ्री फ्रॉम दॅट पास्ट एक्सपिरियन्स आपण त्या गोष्टीकडे फ्रेशली पाहूच शकत नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला एक फार सुंदर शब्द वापरलाय की तुमची दृष्टी कशी हवी, देखणी. जगात सगळ्याच गोष्टी घडतायत, चांगल्या गोष्टी घडतायत, मध्यम घडतायत, वाईट घडतायत. चांगल्या गोष्टींच्याकडे तुमची दृष्टी पडतीये का, त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतायत का, त्या तुम्ही ग्रहण करताय का, का तुमची काय त्याला म्हणतात काकदृष्टी म्हणतात ना, काहीतरी दुसऱ्याचं काही जे वर्म असेल त्याच्यावर बोट ठेवण्याची वृत्ती आहे, तर ती तुमची देखणी दृष्टी नाही. तुमची देखणी दृष्टी व्हायला पाहिजे की सगळं जे काही चांगलं आहे तेवढं बघूयात, तेवढं स्वीकारूयात आणि वाईट विषयी नको गॉसिप करायला. कारण समजा ती गोष्ट खरी असेल किंवा खोटी असेल ते बोलून आपल्याला काय मिळणार आहे. परनिंदा हे सगळ्यात मोठं पाप आहे असं म्हणतात. कारण परनिंदा करता करता चुकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनाला लावायला लागतात, त्या उगाळल्या जातात. कोळसा उगाळायला घेता तर आपल्या हाताला काढायला लागतच ना, तसंच ते होतं. म्हणून परनिंदा करू नये. आणखीन कुठली देखणी दृष्टी, ते म्हणतात की तत्वाचा वेध घेणारी दृष्टी किंवा सूक्ष्माचा विचार करू शकणारी दृष्टी ही सुद्धा देखणी दृष्टी आहे. आणि तिसरं, आता दुसरं का तिसरं, आता ते तिसरं का चौथं ते मोजत नाही, पुढे पुढे फक्त एक एक लक्षणं सांगून जातात. आपण 3 लक्षणं मला वाटतं मी सांगितली आतापर्यंत. तर चुकीचे किंवा नैराश्यवादी आणि अनावश्यक विचार हे चित्तातून जाऊन त्याच्या ठिकाणी वास्तववादी विधायक म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह घडवू शकतील असे उत्साहाने भरलेले आणि उत्स्फूर्त असे विचार आपल्या मनामध्ये वारंवार येणं किंवा जास्त काळ तसे विचार आपल्या मनामध्ये असणं, हे चित्तशुद्धीचं एक लक्षण आहे. आणि असं जेव्हा चित्त असेल तेव्हा असं चित्त असलेली व्यक्ती जीवनाचा आनंद तर घेते, पुरेपूर घेते, पण उपभोग वृत्तीने ती जीवनाकडे पाहत नाही. ती कशामध्येही चिकटत नाही, पण त्या त्या मोमेंटचा त्या त्या क्षणाचा आनंद ती व्यक्ती पुरेपूर उपभोगते. तुम्ही चिकटलात की तुमच्या हातातला आनंद गळून पडतो आणि पुढच्या क्षणी आपल्याला तो आनंद मिळेल का नाही ह्याच्यामध्ये गुंतून तो पहिला आत्ताचा क्षण निसटून जातो, असं फार वेळेला होतं. आणखीन पुढचं आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण की ज्या चित्तामध्ये ज्ञानप्रधानता असते म्हणजे तत्वाचा वेध घेण्याची प्रवृत्ती असते, अधिकाधिक काळ ते आत्मस्वरूपाशी युक्त होण्यासाठी आनंदाने प्रयत्न करत असतो. आणि आनंदाने करत असल्यामुळे आणि चिकाटीने करत असल्यामुळे तो त्याचा प्रयत्न हळूहळू यशस्वी पण व्हायला लागतो आणि जास्त जास्त काळ त्याचा आत्मस्वरूपाशी अनुसंधान टिकायला लागतं. असं जे चित्त आहे ते शुद्ध होत असलेलं चित्त. ही सगळी चित्तशुद्धीची लक्षणं आपण बघितली. आता चित्तशुद्धीचे उपाय. चित्तशुद्धीचे उपाय आपण बरेच वेळेला आता कर्मयोग आपण एकदा पळूनच प्यालोय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ते ठराविक 3-4 उपाय आहेत, फक्त पुन्हा एकदा त्याची ओढायची. कारण किती वेळेला बोललं तरी आपल्याला अजून तितकं ते साधलेलं आहे असं वाटत नाही. त्यामुळे पुन्हा त्याचं स्मरण करून मग पुढे जायचं की एकतर निष्काम आणि भक्तियुक्त अंतःकरणाने उपासना कर्म करणे. त्याच्यामध्ये निष्काम
हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. उपासना करताना सुद्धा आपली सकामता जागृत होतेच. आपली सकामता रादर सारखी जागृतच असते. तिला झोपवायला पाहिजे आणि निष्कामतेला जागृत करणं हेच मोठं टास्क आहे. आणि भक्तियुक्त अंतःकरण, म्हणजे मेकॅनिकली उपासना म्हणजे आपण जप घेतला, माळ घेतली, चाललंय लक्ष कुठेतरी भलतीकडे आहे. अशी यांत्रिक उपासना नाही. भक्तियुक्त अंतःकरणाने आणि निष्कामतेने केलेली उपासना आणि सत्कर्म हा पहिला उपाय. दुसरा, प्राप्त कर्तव्य कर्मांचं योग्य आचरण करणं हा दुसरा. कारण उपासना कर्म करतोय किंवा हे करतोय म्हणून तुम्हाला कर्तव्य कर्माचं सूट आहे असं काहीही कुणीही कधीही समजायचं नाही. जे तुम्ही करू लागता किंवा तुमची जबाबदारी जी आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे पार पाडायचीच आहे. तर मी अध्यात्म करतेय म्हणजे मला हे सूट आहे असं काहीतरी एक चुकीच्या कल्पना लोकांच्या होतात. नाही, मग आता मी सगळ्यातनं मोकळी. अगं तू मोकळी झालीस म्हणजे तू ठरवलंस का की तुझी तूच मोकळी आहेस? तुझ्या पण जबाबदाऱ्या आहेत त्या कोण बघणार? त्या तुलाच बघायला पाहिजे. त्या अचानकपणे असं मी आता सोडल्या असं म्हणून सुटणाऱ्या नसतात. बरेच वेळा तशा गोष्टी सुटणाऱ्या नसतात आणि सोडूही नाहीये. आणि तुम्ही इतरांना त्रास दिल्यासारखं वर्तन होतं ते, आणि फायनली त्यामुळे तुम्हालाही त्रासच होणार असतो. त्याच्यानंतर तिसरं महत्वाची उपाय जो आहे तो ईश्वर तत्वाचा किंवा आत्मतत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणं. मग आता याच्यामध्ये नामसाधना येते, ध्यानसाधना येते. म्हणजे थोड्याशा सूक्ष्म साधना ज्या आहेत त्याच्यासाठी वेळ देणं आणि सिन्सिअरली त्या करण्याचा प्रयत्न करणं. पूजा जप वगैरे आपण करतो साधारणपणे, पण किंवा काही सणवारांच्या ज्या काही कृती असतात त्या करतो, पण रोजच्या रोज अत्यंत म्हणजे हे केलं नाही तर मी जेवणार नाही किंवा ह्या माझ्या संपूर्ण दिनचर्येचा हा अविभाज्य भाग असला पाहिजे, इतक्या सिन्सिरिटीने त्या गोष्टी होती. काही नसेल, बाकी तर सगळं ठीक ठीक असेल, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे, तर आज मला वेळ झाला तर मी आज करीन, नाही झाला तर नाही करणार, अशा तत्वावर आपण बऱ्यापैकी अशा गोष्टी करतो की आज मला वेळ होता मग मी छान ध्यान साधना केली. ती साधना हा शब्द तू त्याला लावूच नकोस. पण मी आज ध्यान साधनेचा एक प्रयोग केला असं तू म्हण. साधना असेल तर ती ठराविक वेळी तू रोज करणं अपेक्षित आहे. तर ही ती का करायची? तर हे रोज करण्यामुळे चित्त शुद्ध होण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगाने होते, म्हणून ती करायची. आता मागच्या श्लोकामध्ये कर्म ईश्वरार्पण करणं ही प्रक्रिया आपल्याला सांगितली ब्रह्मण्याधाय कर्माणी या शब्दांमध्ये. तर आता या श्लोकामध्ये आणखीन एका प्रक्रियेची जोड त्याला दिलेली आहे आणि ती आहे केवळ शरीरानी, मनानी, बुद्धीनी किंवा इंद्रियांनी कर्म करणं. याचा अर्थ काय ते जरा आपल्याला निवांतपणे बघायला पाहिजे. कायेन मनसा बुद्ध्या केवलैहि इंद्रियैहि अपि योगिनः कर्म कुर्वन्ति. हा जो मोठा तुकडा आहे त्याचा आता आपण एकत्रितपणे विचार करणार आहोत. आता थोडस मला वाटतं संजना सोडून बाकी कोणी व्याकरण इथे शिकणार नाही, पण केवलैहि इंद्रियैहि असे जे शब्द आहेत, म्हणजे केवलैहि इंद्रियैहि हे दोन्ही शब्द एकाच लिंगात, एकाच विभक्तीत आणि एकाच वचनामध्ये आहेत. काय आहे ते? नपुसकलिंगी तृतीया बहुवचन. हे जेव्हा असे दोन शब्द एकाच लिंग विभक्ती वचनात असतात तेव्हा त्याचा अर्थ असतो की त्यांच्यामध्ये विशेषण विशेष्य असा संबंध आहे. एक विशेषण आहे दुसऱ्याचं, असा त्याचा संबंध दाखवतात. आता बाकीचे जे तीन शब्द आहेत या तुकड्यामधले कायेन, मनसा आणि बुद्ध्या, हे सुद्धा तृतीय विभक्तीतच आहेत, पण ते वेगवेगळ्या लिंगात आहेत. कायेन हा पुल्लिंगात आहे, मनसा आहे नपुसक लिंगात आहेत, बुद्ध्या आहेत स्त्रीलिंगामध्ये आहे आणि सगळी एक वचन आहेत. त्यामुळे तशा दृष्टीने बघितलं तर केवलही हे त्याचं विशेषण होऊ शकत नाही. पण ज्या अर्थी सगळीकडे तृतीया ही विभक्तीच वापरली आहे तेव्हा त्यांना एकाच पंक्तीत बसवायला पाहिजे. आणि अर्थाच्या दृष्टीने एक सूत्र आहे, अर्थवशात विभक्ती परिणाम. अर्थाच्या दृष्टीने हे समान वाटतात म्हणून केवल हे पद ह्यांना पण विशेषण म्हणून लावायला पाहिजे असं ते सूत्र सांगतं, तो नियम सांगतो. आणि मग काय होतं, केवल हे शब्द सगळीकडे जर लावायचा झाला तर कसं होईल? केवलेन कायेन, केवलेन मनसा, केवलया बुद्ध्या, केवलही इंद्रियही तर आपापलंच दिलेलं आहे, त्यामुळे ते लावायची गरज नाही. असं लावून घेतल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ काय होतो? जे ते मोठं वाक्य आपण वाचलं त्याचा अर्थ होतो
केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने आणि केवळ इंद्रियांनी सुद्धा योगी कर्म करतात. आता एवढा खटाटोप का केला तो केवळ सगळीकडे लावून घेण्याचा? थोडा हा यातला एक कन्सेप्ट थोडासा क्लिष्ट आहे, तो ज्ञानेश्वरीच्या अंगाने आपल्याला जास्त नंतर समजेल. पण शंकराचार्यांनी असं सांगितलंय की केवळ या पदाचा अर्थ काय आहे, की ममत्व रहित होऊन केवळ ईश्वरा प्रित्यर्थच मी कर्म करत आहे, मला अमुक अमुक फळ मिळवायचं आहे म्हणून नाही. या भूमिकेतून होणारं कर्म हे त्या केवल या पदाने दाखवलेलं आहे. कळलं? केवल या पदाचा अर्थ ममत्व रहित कर्म चालू आहे हे दाखवण्यासाठी तो केवल शब्द सगळीकडे वापरलेला आहे. तर ममत्वानी काय होतं, तर देहासक्ती वाढते आणि देहाभिमान धरला की अहंता वाढते. आणि जोपर्यंत ममत्व आणि अहंता आणि ममता या दोन गोष्टी जात नाहीत तोपर्यंत चित्तशुद्धी पूर्णपणे होत नाही. म्हणून कर्मयोगाचं प्रयोजन काय आहे, तर चित्तशुद्धी. विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये आचार्य म्हणतात एका श्लोकामध्ये, चित्तस्य शुद्ध ये कर्म न तू वस्तू उपलब्धये. कर्माचा उपयोग काय आहे, चित्ताच्या शुद्धीसाठी. न तू वस्तू उपलब्धये, वस्तू म्हणजे आत्मा. आत्म्याच्या आत्मप्राप्तीसाठी म्हणजे आत्म्याचं पूर्ण आत्मज्ञान होण्यासाठी किंवा आत्म्याची अनुभूती येण्यासाठी कर्माचा उपयोग नाही, पण चित्ताच्या शुद्धीसाठी कर्माचा उपयोग आहे. आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय आत्मज्ञान नाही, ही तर आपल्याला आतापर्यंत माहितीच झाली. तर कर्मयोगाचं प्रयोजनच चित्तशुद्धी आहे. आणि इथं काय म्हणतात, योगिनः कर्म कुर्वन्ति. तर योगिनः हे पद हे कर्मयोग्यांसाठी वापरलेलं आहे. आणि जे योगी लोक संसाराची सेवा करण्याच्या भूमिकेतून निष्काम भावनेने कर्म करतात त्यांना इथे कर्मयोगी असं म्हटलेलं आहे. आणि कर्मयोगी हे जे शरीर मन बुद्धी यांना आपण आपलंच समजून चालतो, हे माझं शरीर आहे, माझं मन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळी भूमिकाच नसते, हे सगळं माझं आहे, हे सर्वसामान्यपणे जसं समजलं जातं त्यांना तो कर्मयोगी आपलं न मानता संसाराचंच मानत असतो जेव्हा तो कर्मयोग आचरत असतो तेव्हा, किंवा त्यांनी तसं करणं अपेक्षित असतं. आपल्याला हे रामसुखदासांचं मत आता बऱ्यापैकी आता मनावर ठसायला लागलंय, कळायला लागलंय आपल्याला. हा बरोबर, आता हे सांगताय म्हणजे कोण सांगतंय, हे रामसुखदास सांगताय. तर ते म्हणतात की कुठल्याही दृष्टीने पाहिलं तरी शरीर मन बुद्धी इंद्रिय ही तुमची नाहीतच. तर कुठल्याही दृष्टीने म्हणजे कुठल्या कुठल्या दृष्टीने पाहायचंय, एकतर मालकीच्या दृष्टीने बघितलं तर ती भगवंताची आहे. जर कारणाच्या दृष्टीने बघितलं तर ती प्रकृतीची आहे. प्रकृती त्रिगुणात्मक आहे आणि त्रिगुणातल्या सत्वरज तमांपासूनच हे सगळं बनलेलं आहे. शरीर मन बुद्धी, त्याच्या तमोगुणापासून देह बनलेला आहे, सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय बनलेली आहेत, अंतःकरण बनलेलं आहे. तर कारणाच्या दृष्टीने बघितलं तर ही प्रकृतीची आहे आणि कार्याच्या दृष्टीने पाहिलं तर ती संसाराची आहे. मग इथे आपण कुठेच आलो नाही. त्यामुळे कोणत्याही दृष्टीने शरीर मन बुद्धी इंद्रिय प्राण या सगळ्यांना आपलं मानणं आणि त्यांच्याविषयी ममता ठेवणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. आणि म्हणून केवलही हे जे पद इथे वापरलेलं आहे ते हे सांगण्यासाठी आहे की शरीर मन बुद्धी इंद्रिय या सर्वांविषयी आपलं असलेलं जे ममत्व आहे ते समाप्त करण्याची गरज आहे. त्याच्याविषयीची प्रेरणा देण्यासाठी केवलही हे वापरलेलं आहे. आता पुढे जाऊन ते म्हणतात की वास्तविक कर्ता हा स्वतःच निर्मम असणं अपेक्षित आहे. म्हणजे जर कर्ता स्वतः निर्मम असेल तर त्याचा आपोआपच ह्या सगळ्यांशी ममता पूर्णपणे संपेल, शरीर मन बुद्धी इंद्रिय. कारण तो निर्मम का आहे, तर त्याला ह्याचं ज्ञान झालेलं आहे की ही इंद्रियांचं जे स्वरूप आहे आणि मी आत्मा म्हणून जे माझं स्वरूप आहे ते पूर्णपणे भिन्न आहे. हे त्याला जेव्हा कळतं तेव्हाच त्याचं ममत्व संपतं. आणि हे सांगणारं कठोपनिषदातला एक छान श्लोक आहे, अध्याय 2 कठोपनिषदातला, वल्ली 3 आणि मंत्र 6. इंद्रियाणाम पृथक भावम उदयास्तमयौचयत पृथक उत्पद्यमानानाम मत्वाधीरो न शोचती. पृथक भावम, भाव म्हणजे अस्तित्व,
इंद्रियांचं अस्तित्व हे खूप वेगळ्या प्रकारचं आहे. कशापासून वेगळं? आत्म्यापासून वेगळं. ते कसे आहेत? उदयास्तमय, म्हणजे ते उत्पन्न होतात आणि नाश होतात. मग हे वेगळ्या प्रकारे उत्पन्न होणारे आणि नाश होणारे असे आहेत. म्हणजेच ते कसे आहेत? ते जड आहेत. पंचमहाभूतांपासून निर्मिती आहे इंद्रियांची. त्यामुळे ते जड आहेत, ते परिवर्तनशील आहेत, ते विनाशी आहेत. आणि या सगळ्यांना चैतन्य पुरवणारा मी हा टोटली त्याच्यापासून वेगळा आहे. या सगळ्यांना चैतन्य पुरवणारा मी कसा आहे? मी चैतन्य आहे, जड नाही. मी अविनाशी आहे, अपरिवर्तनशील आहे, अविकारी आहे. त्यामुळे त्यांचा माझा काही संबंधच नाहीये. जो संबंध वाटतोय तो फिक्टिशियस आहे, खरा संबंधच नाहीये. तुम्ही त्यांना मी मानण्याचं काही कारणच नाहीये. उपदेश सारामध्ये सुद्धा हा श्लोक आला होता बरं का, एक हेच सांगणारा. विग्रहेंद्रिय प्राणधीतमः नाहमेक सत तज्जडैहि असत. त्याच्यात ज्ञानयोगाचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये हे की विग्रह म्हणजे शरीर, विग्रहेंद्रिय, प्राण, धी, प्राण, हे सगळं जड आहेत. त्यातलं काहीच सत नाहीये आणि मी तर सत आहे. मग हे माझे कसे असू शकतील? म्हणजे ह्यांच्याशी ममत्व ठेवण्याचं मला कारणच काय? आणि त्यामुळे इंद्रियादिकांच्या नाशाने आत्म्याला काहीही फरक पडणार नाही. हे एकदा बुद्धीत पक्क ज्ञान जेव्हा होतं तेव्हा त्या व्यक्तीला कुठल्याच प्रकारचा शोक किंवा मोह होत नाही आणि मग तो विषयांकडे आकर्षित होत नाही. आणि मग इथे जे संगम त्यक्त्वा म्हटलंय, आसक्ती सोडणं, हे त्याला सोपं पडतं या ज्ञानामुळे. कारण कर्मयोगाच्या साधनेमध्ये फलाच्या इच्छेचा त्याग हे खूप मुख्य आहे. साधारण लोक कसे असतात? ते फलप्राप्तीसाठी कर्म करतात आणि कर्मयोगी हा कर्माच्या फळाच्या आसक्तीला संपवण्यासाठी तो कर्म करत असतो. हे दोघांच्या कर्म करण्याच्या उद्देशामध्येच खूप मोठा फरक आहे. त्यामुळे जो शम धी प्राण इंद्रिय ह्यांना आपलं मानतो तो फलाच्या इच्छेचा त्यागच करू शकत नाही. एवढं तर ममत्व संपवण्यावर भर का दिलाय? तर एकदा तुम्ही शरीरांना ह्या सगळ्यांना आपलं मानलं की तुमचा भाव काय असतो? हे सगळे माझेच आहेत, त्यामुळे यांनी केलेल्या कर्माचं फळ मला मिळायलाच हवं. मग हे तुझे नाहीच आहेत म्हटल्यानंतर ते फळ तुला मिळायलाच हवं का? हे ममत्व, या फळाची इच्छा किंवा आसक्ती ही ताबडतोब संपते. म्हणून फलेच्छेचा संग टाकण्यासाठी शरीराधिकांना कधीही आपलं आणि आपल्यासाठी न मानणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि एकदा का ह्या सगळे शरीर, प्राण, मन, बुद्धी यांच्याशी जो अहमता ममतेचा आपला संबंध आहे तो मानलेला संबंध आहे, वास्तविक संबंध नाही. त्याचा संपूर्णपणे अभाव होणं म्हणजे आत्मशुद्धी आहे. आणि त्या आत्मशुद्धीसाठी हा कायेन मनसा बुद्ध्या आणि इंद्रियही कर्म करत आहे. तर हे म्हणजे काय? फक्त मनानी, फक्त शरीरानी, ह्याची थोडी उदाहरणं आणि त्याच्याशी रिलेटेड ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आपण पुढच्या वेळेला पाहूया. हा विषय थोडासा म्हणजे जरा गहन होतोय. आतापर्यंत चित्तशुद्धी आणि आसक्तीचा त्याग वगैरे वगैरे हे आपलं सगळं आपण ऐकून आलेलो आहोत. पण हे जो पहिली जी ओळ आहे ती थोडी समजून घ्यायला आपल्याला ज्ञानेश्वरीची मदत घेऊन ते सोपं होईल. त्यामुळे आज इथे थांबूया. प्रार्थना म्हणते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.